नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री ह्या लेसन मध्ये. आणि ह्या लेसनचं आजचं आपलं शेवटचं लेक्चर असणार आहे. आणि ह्या शेवटच्या लेक्चर मध्ये आपण एका महत्त्वाच्या कन्सेप्ट बद्दल डिस्कशन करणार आहोत. तिचं नाव आहे मोल कन्सेप्ट. ठीक आहे, परंतु त्याच्यापूर्वी मला थोडीशी माहिती तुम्हाला देऊ द्या की मी हे असं म्हटलं की हे शेवटचं लेक्चर असेल, पण शेवटचं लेक्चर ह्या लेसनचं कुणासाठी असेल ते महत्त्वाचं आहे. ते शेवटचं लेक्चर असेल जे फक्त स्टेट बोर्डचं बुक स्टडी करणारे विद्यार्थी आहेत, फक्त बोर्डचे विद्यार्थी जे आहेत की ज्यांना बाकीचे एक्झाम्स अटेंड करायचे नाहीयेत त्यांच्यासाठी हे शेवटचं लेक्चर असेल की ज्याच्यामध्ये मोल कन्सेप्टचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत, त्या फॉर्म्युल्याला अप्लाय करून न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे तुम्हाला. ठीक आहे, परंतु जर तुम्ही नीट आणि जीचे विद्यार्थी असाल, त्याची तयारी करणारे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला स्टेट बोर्डचं बुक फक्त रेफर करून चालत नाही, तर त्यासाठी एनसीईआरटीचं बुक पण तुम्हाला रेफर करावं लागतं. मग जर तुम्ही एनसीईआरटीचे बुक रेफर करून स्टडी करणारे विद्यार्थी असाल तर तुम्हासाठी मात्र हे शेवटचं लेक्चर नाहीये. याच्यानंतरही तुम्हाला माझे काही लेक्चर्स पाहावे लागतील. ठीक आहे, पण जे स्टेट बोर्डचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे शेवटचं लेक्चर असेल. पण स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी शेवटचं लेक्चर आहे याचा अर्थ नीट जीच्या विद्यार्थ्यांनी हे लेक्चर पाहायचं नाही असं नाहीये, कारण की नीट जीच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत की जे मी तुम्हाला पुढे गेल्यावरती न्यूमेरिकल्स मध्ये अप्लाय करायला शिकवणार आहे, त्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला ह्या लेक्चर मध्ये कव्हर करायच्या आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्व प्रकारचे विद्यार्थी असणार आहात, नीटचे, जीचे, सीईटी देणारे, हो की नाही. तर तुम्हाला सगळ्यांना हे लेक्चर खूप महत्वाचं आहे. जो बेस आहे न्यूमेरिकलचा, कुठल्याही टॉपिकचा जो बेस आहे तो बेस मी तुम्हाला या कन्सेप्ट मध्ये क्लिअर करून सांगणार. ठीक आहे, तर जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली आपल्या आजच्या लेक्चर मध्ये जी महत्वाची टर्म आहे मोल कन्सेप्ट त्याच्याकडे जाऊया. तर मोल कन्सेप्ट पूर्वी मी तुम्हाला लेक्चर फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड याच्यामध्ये मी तुम्हाला काही युनिट्स बद्दल सांगितलं होतं. तर त्या युनिट्स मध्ये एका ठिकाणी मोलचा उल्लेख आलेला आहे. बघ नाही, फंडामेंटल युनिट्स मी तुम्हाला 7 म्हटले होते आणि त्यापैकी एका ठिकाणी हा मोल आपण वापरला होता. तो म्हणजे काय की जर एखादी सबस्टन्सची क्वांटिटी जी आहे ती एक्सप्रेस करण्यासाठी जे युनिट वापरलं जातं ते मोल आहे. ठीक आहे, मग आता ते मोल म्हणजे काय आहे तर सबस्टन्सची एक फिक्स क्वांटिटी आहे आणि हेच आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये शिकायचं आहे. जसं की याचं छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो. पहा, सपोज आपण मार्केटमध्ये केळी घेण्यासाठी गेलो, तर केळी घेताना आपण एक विशिष्ट वर्ड यूज करतो, हो की नाही. म्हणतो आपण डझन, 1 डझन इतके मला केळी तुम्ही द्या, हो की नाही. मग 1 डझन इतकं जर आपण काही डिमांड केली शॉपकीपरकडे, तर तो 1 डझन म्हणजे आपल्याला काय करतो, 12 क्वांटिटी इतके केळी आपल्याला, हो की नाही. 12 नग आपण मराठीमध्ये त्याला म्हणतो. ठीक आहे, मग 12 इतकी क्वांटिटी हे कशाला एक्सप्रेस करतं तर डझनला एक्सप्रेस करतं. तशाच प्रकारे हा जो मोलचा पार्ट आहे तो मोल काहीतरी क्वांटिटीला एक्सप्रेस करतो. ठीक आहे, मग ती कोणती क्वांटिटी आहे ही आपल्याला समजून घ्यायची. ती क्वांटिटी जर समजली तर मोल समजेल, आणि मोल समजले की कुठल्याही न्यूमेरिकल्सला तुम्ही ते अप्लाय करू शकता. सो दॅट मच इज द सिंपल. ठीक आहे, अशा पद्धतीचा आपला हा आजचा पूर्ण लेक्चरचा पार्ट असेल. मग आता तुम्हाला नोट्स काढायचे आहेत माझ्यासोबत. काही थेरॉटिकल पार्ट आहे, काही फॉर्म्युलेज आहेत आणि काही न्यूमेरिकल्स आहे. पहिल्यांदा थेरी पाहू, मग फॉर्म्युलेज पाहू आणि मग न्यूमेरिकल्स करू. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये पहिल्यांदा मोल कन्सेप्ट हे हेडिंग द्या. ठीक आहे, आणि मोल कन्सेप्ट समजण्यासाठी मी तुम्हाला जे उदाहरण दिलं होतं ते तिथं नोट करून घ्या, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही सेल्फ स्टडी करा त्यावेळेस तुम्हाला आठवेल की मोल म्हणजे काय आहे. जसं 1 डझन मीन्स 12 क्वांटिटी, तसं मोल म्हणजे काहीतरी क्वांटिटी असते. ठीक आहे, so 1 dozen is equal to 12 quantity. एखादा सबस्टन्स तुम्हाला घ्यायचा आहे 12 क्वांटिटीचा, तर त्यासाठी आपण 1 डझन वर्ड यूज करतो. 2 डझन जर म्हटलं तर किती क्वांटिटी होईल, 24 क्वांटिटी. 3 डझन जर घेतलं तर त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये क्वांटिटी इन्क्रीज होत जाईल. ठीक आहे, मग तसंच आपल्याला जर कोणी विचारलं की 1 मोल काय आहे, व्हॉट इज 1 मोल. ठीक आहे, मग 1 मोल म्हणजे आपल्याला डिफाईन करता आलं पाहिजे. तर 1 मोल डिफाईन करण्यासाठी पूर्वी काय केलं गेलं होतं की सबस्टन्सला कम्पेअर केलं होतं कार्बन 12 आयसोटोप सोबत. आता ही थोडीशी हिस्ट्री समजून घ्या. ज्यावेळेस 1 मोलची कन्सेप्ट यूज केली सायंटिस्ट लोकांनी, त्यावेळेस त्या 1 मोलला काहीतरी कन्सिडर केलं होतं, कोणाशी तरी कम्पेअर केलं होतं. जसं की जुन्या काळामध्ये काय केलं जायचं की विशिष्ट वस्तू घेण्यासाठी तिथे काही पैशांचा व्यवहार होत नव्हता, तिथे काहीतरी वस्तू याच्या बदल्यात ते, याच्या बदल्यात ते असं दिलं जात होतं. ओके, मग काहीतरी प्रमाण ठरवलं जायचं. सपोज 1 वीट आहे, हो नाही, मग 1 वीट इतकं वजन जर असेल तर त्याच्या बदल्यात काहीतरी दिलं, हो की नाही, देवाणघेवाण. म्हणजे एक फिक्स क्वांटिटी, वीटने फक्त एक्झाम्पल साठी कन्सिडर केलंय, एक फिक्स क्वांटिटी घेतली आणि त्याच्या बदल्यात त्याच्या वजना इतकं काहीतरी आपल्याला घ्यायचं, जेवढं दिलं तेवढं घ्यायचं.
बघ ना, तर अशा पद्धतीने जुन्या काळामध्ये काय करायचे, व्यवहार चालायचे. मग आता ज्यावेळेस सायंटिस्ट लोकांनी सबस्टन्सच्या क्वांटिटी बद्दल विचार करायला सुरुवात केली, सबस्टन्सच्या क्वांटिटी बद्दल, ठीक आहे, मग ती क्वांटिटी डिसाईड करण्यासाठी त्यांनी हेल्प घेतली कार्बन 12 या आयसोटोपची. ठीक आहे, आयसोटोप सगळ्यांना माहिती आहे ना. आयसोटोप म्हणजे काय असतात, तर एखादा इलामेंट असतो की ज्याचे डिफरंट ऍटम्स असतात. त्या डिफरंट ऍटमचे ऍटॉमिक नंबर सेम असतात पण ऍटॉमिक मास नंबर डिफरंट असतात. म्हणजे ऍटॉमिक मास नंबर डिफरंट आहे पण ऍटॉमिक नंबर सेम आहे. असे जेवढे ऍटम्स असतील त्या सगळ्या ऍटम्सला आपण काय म्हणतो, तर आपण म्हणतो त्यांना आयसोटोप्स. ठीक आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो पहा. जर एखाद्या इलामेंटचे डिफरंट ऍटम्स असतील, त्या डिफरंट ऍटम्सचे ऍटॉमिक नंबर सेम असतील पण ऍटॉमिक मासेस जर डिफरंट असतील तर त्यांना आपण म्हणतो आयसोटोप्स. जसं की हायड्रोजन हा जो इलामेंट आहे त्याला 3 ऍटम्स आहेत. ठीक आहे, पण त्या तिन्ही पण ऍटमचं काय आहे, ऍटॉमिक नंबर सेम आहे, ऍटॉमिक मास नंबर मात्र डिफरंट आहे. ठीक आहे, पहिला जो आयसोटोप आहे त्याला प्रोटोनियम म्हटलं जातं, दुसरा जो आहे त्याला ड्यूटेरियम म्हटलं जातं, तिसरा जो आहे त्याला ट्रिटियम म्हटलं जातं. ह्या तिघांमध्ये पण काय आहे, ऍटॉमिक नंबर सेम आहे पण ऍटॉमिक मासेस चेंज आहे. मग हे जे हायड्रोजनचे 3 आयसोटोप आहेत त्यांना सिंबॉलिक फॉर्म मध्ये असं लिहिलं जातं. मग हे जे हायड्रोजनचे 3 आयटम्स आहेत की ज्यांचा ऍटॉमिक नंबर सेम झाला पण मास नंबर डिफरंट झाला, ते आपल्यासाठी कोण झाले, आयसोटोप्स झाले. ठीक आहे, मग तसंच कार्बन ह्या एलिमेंटचे पण डिफरंट ऍटम्स आहेत. मग त्या डिफरंट ऍटम्सचा ऍटॉमिक नंबर सेम आहे परंतु ऍटॉमिक मासेस मात्र कसे आहेत, डिफरंट आहे. मग त्यांना पण काय म्हणणार आपण, कार्बनच्या वेगवेगळ्या ऍटम्सला त्यांना आयसोटोप म्हणणार. त्या त्यांनी कशाची हेल्प घेतली, कार्बन 12 ची हेल्प घेतली. हो की. मग कार्बन 12 चं जेवढं मास आहे, कार्बन 12 चं जेवढं मास आहे, तर कार्बन 12 चं मास म्हणजे किती, 12 ग्रॅम. कार्बन 12 चं मास झालं 12 ग्रॅम. मग 12 ग्रॅम इतक्या कार्बन 12 च्या आयसोटोप मध्ये जेवढे ऍटम्स असतील किंवा जेवढे फंडामेंटल पार्टिकल्स असतील त्यांना त्यांनी काय कन्सिडर केलं, 1. एकदम सोपं आहे. काय, कार्बन 12 याच्या 12 ग्रॅम इतक्या मासला जर आपण कन्सिडर केलं तर एवढे ऍटम्स म्हणजे एका कार्बन 12 च्या ऍटम मध्ये 12 ग्रॅम म्हणजे एवढं जर मास आपण घेतलं, 12 ग्रॅम इतका कार्बन जर घेतला तर त्या 12 ग्रॅम इतका कार्बन मध्ये जेवढे फंडामेंटल पार्टिकल्स असतील, पुन्हा पहा एक व्यवस्थित रिलेशन मी देतो, हे रिलेशन सगळ्यांनी नोट करून टाका. कार्बन 12 हा एक काय केला आपण, ऍटम घेतला. ठीक आहे, त्याचं वेट किती घेतलं, 12 ग्रॅम. मग 12 ग्रॅम इतक्या कार्बनच्या ऍटम मध्ये, 12 ग्रॅम इतक्या कार्बनच्या ऍटम मध्ये, पण तो कार्बनचा ऍटम कोणता आहे, कार्बन 12 हा एक आयसोटोप आहे कार्बनचा. मग हा आयसोटोप जो आहे त्याचा एक ऍटम जर घेतला किती, 12 ग्रॅम, तर त्याच्यामध्ये जेवढे फंडामेंटल पार्टिकल्स आहेत, फंडामेंटल पार्टिकल्स म्हणजे काय काय असू शकतात, ऍटम्स, मॉलिक्युल्स किंवा आयन्स. ठीक आहे, म्हणजे कार्बन 12 च्या ऍटम मध्ये जेवढे फंडामेंटल पार्टिकल्स आहेत कार्बन 12 ग्रॅम मध्ये, बरोबर, तर ते फंडामेंटल पार्टिकल्स म्हणजेच काय झाला, 1 मोलचा पार्ट झाला. जसं की 1 डझन म्हणजे 12 क्वांटिटी, तसंच सबस्टन्स मध्ये काय केलं जातं, 1 मोल म्हणजे फंडामेंटल पार्टिकल्स दॅट आर प्रेझेंट इन 12 ग्रॅम ऑफ कार्बन. ठीक आहे, मग एकदम सिंपल डेफिनेशन तुम्हाला थेरॉटिकली जर विचारली, आन्सर इन 1 सेंटेन्स, आणि तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज 1 मोल, तर तुम्हाला सांगायचं आहे 1 मोल इज as many as quantity which are present in the carbon in the 12 gram of carbon 12 isotope. ठीक आहे, कार्बन 12 ह्या आयसोटोप मध्ये 12 ग्रॅम इतक्या कार्बनच्या ऍटम मध्ये जेवढे फंडामेंटल पार्टिकल्स आहेत त्या सगळ्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, 1 मोल. ठीक आहे, मग आता ह्या 1 मोल मध्ये हे जे फंडामेंटल पार्टिकल्स आहेत ते किती आहेत ते आपण कॅल्क्युलेट करू. ते कॅल्क्युलेट करण्यासाठी कार्बनच्या एका ऍटमचं मास आपल्याला घ्यावं लागेल, कारण की एक ऍटम घेतला ना इथे आपण. सो 1 ऍटम कोणाचा, कार्बनचा. सो कार्बन हा 1 ऍटम जर घेतला तर ह्या एका ऍटमचं जे मास असतं, ठीक आहे, एका ऍटमचं मास, इथं मी काय घेतला, 12 ग्रॅम इतके ऍटम्स घेतले. मग एका ऍटमचं जे मास आहे ते मास असतं अप्रॉक्सिमेटली 1.99 इंटू 10⁻⁻23 इतकं ग्रॅम. ठीक आहे, कार्बनच्या एका ऍटमला जर आपण कन्सिडर केलं
तर त्याच्यामध्ये एक ऍटम साठी वेट असतं 1.99 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. मग आता जर आपण 1 मोल मध्ये किती आहेत ऍटम्स हे जर फाइंड आउट केलं, ठीक आहे, किती 1 मोल मध्ये, तर 1 मोल म्हणजे किती सबस्टन्स झाला, 1 मोल ऑफ कार्बन. मग 1 मोल ऑफ कार्बन म्हणजे किती झालं, 12 ग्रॅम इतकं मास झालं. ठीक आहे. मग आता 1 मोल म्हणजे किती ऍटम्स असतील हे आपण शोधू शकतो ना. काय करणार आपण, सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून होईल काय पहा, 1 मोल ऑफ कार्बन जो आहे तो जर 12 ग्रॅम असेल आणि एका ऍटमचं 1.99 इंटू 10⁻⁻23 इतकं ग्रॅम जर मास असेल तर 1 मोल म्हणजे आपल्याला भेटेल 1 मोल इज इक्वल टू 12 ग्रॅम अपॉन 1.99 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. ठीक आहे. हा कार्बनचा काय आहे, एक ऍटम. एका ऍटम मध्ये एवढे ग्रॅम्स. ठीक आहे. आणि एका मोल मध्ये 12 ग्रॅम असतात. मग आपण काय केलं, ह्या 12 ग्रॅम मध्ये किती ऍटम्स आहेत ते शोधलं. त्यासाठी आपण सिंपल काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. ठीक आहे. ही कन्सेप्ट फक्त समजण्यासाठी आहे, हे काही तुम्हाला न्यूमेरिकल्स मध्ये कुठे द्यायचं नाहीये. पण जर तुम्हाला थेरॉटिकली क्वेश्चन विचारला, ठीक आहे, की हाऊ मेनी नंबर ऑफ फंडामेंटल पार्टिकल्स आर प्रेझेंट इन 1 मोल ऑफ कार्बन. ठीक आहे. तर 1 मोल ऑफ कार्बन मध्ये किती फंडामेंटल पार्टिकल प्रेझेंट आहे त्यासाठी तुम्हाला हे रिलेशन अप्लाय करायचं. ठीक आहे. पुन्हा एकदा रिलेशन पहा, व्यवस्थित माझ्यासोबत लिहा, घाई करू नका, कारण की ही बेसिक कन्सेप्ट आहे आणि ह्या बेसवरती पुढचे सगळे फॉर्म्युले डिपेंड आहे आणि म्हणून मी थोडंसं वेळ देऊन ही कन्सेप्ट तुम्हाला सांगत आहे. थोडासा मॅथमॅटिक्सचा पार्ट पण याच्यामध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅथ नसेल मग त्यांच्यासाठी थोडंसं अडचणीचं होईल. ओके. म्हणून मग मी स्लोली तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही नोट डाऊन करत घ्यायचं. ठीक आहे. आता हे 1 डझनची मी रफ करून टाकतो. ही आयडिया तुम्हाला आली सर्वांना पक्की. 1 डझन म्हणजे जसं 12 ग्रॅम असतं, 12 क्वांटिटी इतके असतं, तसं 1 मोल म्हणजे काय असतं, कार्बन 12च्या आयसोटोप मध्ये 12 ग्रॅम इतकं मास घेतला आपण त्याचं, तर जेवढे फंडामेंटल पार्टिकल्स असतील, ओके, म्हणजे जेवढे ऍटम्स, जेवढे मॉलिक्यूल, जेवढे आयन्स असतील त्यालाच आपल्याला 1 मोल म्हणायचं. ठीक आहे. मग त्यासाठी मी कार्बनचं उदाहरण घेतलं. सो 1 ऍटम ऑफ कार्बन, या 1 ऍटम ऑफ कार्बनचं मास हे फिक्स्ड असतं, ते असतं 1.99 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. कुणासाठी, एका ऍटम कार्बनच्या साठी ते वजन असतं. ओके. आता मी काय सांगितलं तुम्हाला, जर 1 मोल इतका कार्बन घेतला, 1 मोल ऑफ कार्बन, तर 1 मोल ऑफ कार्बन म्हणजे किती, 12 ग्रॅम ऑफ कार्बन. ठीक आहे. मग आता 1 मोल म्हणजे 12 ग्रॅम, पण एका ऍटम साठी तर एवढे ग्रॅम असतात. मग आपण काय केलं, 1 मोल साठी ही व्हॅल्यू किती ती कॅल्क्युलेट केली. त्यासाठी आपण काय केलं, इथं सिंपल ह्या दोन रिलेशन मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाकलं. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर होईल काय पहा, 1 ऍटम ऑफ कार्बन इंटू 12 ग्रॅम. ठीक आहे. दॅट इज इक्वल टू, इकडचं क्रॉस मल्टिप्लिकेशन येईल 1.99 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम इंटू हे काही 1 मोल. ठीक आहे. पण आपल्याला काय शोधायचंय, 1 मोलची कन्सेप्ट शोधायची. मग आता हा फॉर्म्युला 1 मोल साठी रिअरेंज केला तर काय होईल, 1 मोल ऑफ सबस्टन्स इज इक्वल टू, हे जी इकडची क्वांटिटी आहे त्याला इकडे आणा, इकडे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्म मध्ये आहे, इकडे डिव्हिजन होईल. सो 1 ऍटम ऑफ कार्बन इंटू 12 ग्रॅम डिवायडेड बाय 1.99 इंटू 10⁻23. ठीक आहे. मग ही जी 1 क्वांटिटी आहे 1 ऍटम, त्याने 12 ग्रॅमला मल्टिप्लाय केलं तर 12च राहील, म्हणजे ते काय होईल उत्तर पहा, 12 ग्रॅम अपॉन 1.99 इंटू 10⁻⁻23 आहे इथे -23 ग्रॅम. आणि हे जर तुम्ही रेशो घेतला, हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर कॅल्क्युलेट केल्यावरती तुम्हाला व्हॅल्यू भेटेल 1 मोल ऑफ सबस्टन्स और 1 मोल ऑफ कार्बन इज नथिंग बट 6.022 इंटू 10⁻23. त्याला कुठलंही युनिट नसेल. ठीक आहे. तर 1 मोल कार्बनचा जर घेतला तर त्याच्यामध्ये किती फंडामेंटल पार्टिकल्स झाले, किती फंडामेंटल पार्टिकल्स झाले, फंडामेंटल कार्बन पार्टिकल्स किंवा त्याला म्हणू आपण ऍटम्स किंवा त्याला म्हणू मॉलिक्युल्स किंवा त्याला म्हणू आयन्स. ठीक आहे. मग किती क्वांटिटी झाली ती, 6.022 इंटू 10⁻23.
ठीक आहे. म्हणजे 1 मोल म्हणजे किती ऍटम्स असतील, किती मॉलिक्युल्स असतील किंवा किती आयन्स असतील, तर एवढी व्हॅल्यू. समजले? जसं 1 डझन म्हणजे 12 क्वांटिटी, आता 1 मोल म्हणजे ही संख्या. राईट लक्षात? 1 डझन म्हणजे 12 क्वांटिटी, तसंच 1 मोल म्हणजे हा नंबर, आणि ह्या नंबरला ॲव्होगॅड्रोज नंबर म्हणून ओळखला जातो. केमिस्ट्रीमध्ये हा जो नंबर आहे हा आहे ॲव्होगॅड्रोज नंबर. एक सायंटिस्ट आहे, त्यांच्या ऑनरसाठी ते नाव दिलेलं आहे त्यांना, त्या नंबरला ॲव्होगॅड्रोज नंबर. त्यांचं जे कंट्रीब्युशन आहे याच्यामध्ये, त्याच्यासाठी त्यांनी त्या नंबरला त्यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. सर तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारलं व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ॲव्होगॅड्रोज नंबर, तर तुम्हाला प्रेडिक्ट करता आली पाहिजे ऑप्शन मधून. सो दिस इज दॅट व्हॅल्यू. ठीक आहे. याला निगेटिव्ह साईन नाहीये. हे काय आहे? पॉझिटिव्ह इंटू 10⁻23 आहे, प्लस आहे, मायनस नाही. हे खाली जे आहे ती क्वांटिटी फक्त वरती. ठीक आहे. आणि यांचा रेशिओ घेतला 12/1.99. तर हा मुद्दा तुम्हाला ह्या मोल कन्सेप्ट मध्ये लक्षात ठेवायचा. ठीक आहे. थेरॉटिकली तुम्हाला जर एक्सप्लेन करायला विचारलं, राईट अ शॉर्ट नोट ऑन मोल कन्सेप्ट, तर तुम्हाला हे लिहायचं आहे. ठीक आहे. पण जे कॉम्पिटिटिव्हची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी हे नंबर्स लक्षात ठेवायचे. ठीक आहे. 1 मोल इज नथिंग बट 6.022 into 10⁻23 fundamental particles. They may be atoms, they may be molecules, or they may be ions, and that number is called as Avogadro's number. समजलं लेकरांनो? ठीक आहे. समजलं असेल, नसेल समजलं तर माझा नंबर मी दिलेला आहे आपल्या ग्रुपवरती, तुम्ही डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करून ह्या गोष्टी समजून घेऊ शकता. ठीक आहे. हे समजण्यासाठी एवढं अवघड नाहीये, पण इन केस जर नसेल समजलं तर यू आर फ्री टू कॉन्टॅक्ट मी ऑन माय नंबर. ठीक आहे. हा बोर्ड मी व्यवस्थित क्लीन करतो. चला, आता तुम्हाला काय माहिती झालं? तुम्हाला माहिती झालं का 1 मोल म्हणजे काय आहे आणि त्याला कोणत्या नंबरने आपण इंडिकेट करतो, त्याला काय नाव देतो. ठीक आहे. सो अगेन टेल मी व्हॉट इज मीन बाय 1 मोल. सो 1 मोल इज नथिंग बट as many as quantity or fundamental particles which are present in 12 gram of carbon 12 isotope. Right? कार्बन 12 ह्या आयसोटोपचे 12 ग्रॅम इतकं वेट करून घेतलं, तर त्याच्यामध्ये जेवढे फंडामेंटल पार्टिकल्स आहेत त्याला म्हटलं आपण 1 मोल. आणि ती व्हॅल्यू किती येते ती पण कॅल्क्युलेट केली, आणि ती कॅल्क्युलेट केल्यावरती आपण त्याचा नंबर मिळवला, तो आहे 6.022 into 10⁻23. ठीक आहे. आणि त्या नंबरला काय म्हटलं तर ॲव्होगॅड्रोस नंबर. ठीक आहे. तर तुम्ही शॉर्ट नोट साठी जर हे तयार केलं तर शॉर्ट नोट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला त्याची डेफिनेशन द्यायची. ठीक आहे. शॉर्ट नोट कशी लिहायची पहा. सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा, त्याची डेफिनेशन. ठीक आहे. 1 मोलची डेफिनेशन. सो 1 मोल इज as many entities. एंटिटीजला काय म्हणूया आपण? फंडामेंटल पार्टिकल्स. ठीक आहे. आणि हे फंडामेंटल पार्टिकल्स म्हणजे ऍटम्स असू शकतील, मॉलिक्युल्स असू शकतील किंवा आयन्स असू शकतील. सो ॲज मेनी एंटिटीज ॲज देअर इन 12 ग्रॅम ऑफ carbon 12 isotope. ठीक आहे. ही डेफिनेशन तुम्हाला द्यायची. ही डेफिनेशन लिहून झाल्यावरती तुम्ही ते मगाशी दिलेलं रिलेशन लिहायचं आहे. 1 atom of carbon is equal to 1.99 into 10⁻23 gram, and 1 mole of carbon is 12 gram. Therefore, 1 mole of carbon is equal to 12 gram upon 1.99 into 10⁻23 gram. So that is equal to
is equal to 6.022 into 10 raised to 23, and this number is called as Avogadro's number. ठीक आहे, जर तुम्हाला शॉर्ट नोट साठी मुद्दा विचारलेला असेल तर तुम्ही असे पॉइंट एक्सप्लेन करा. मी फक्त तुम्हाला हिंट दिली, ह्या प्रकारे तुम्ही तुमचं उत्तर द्या. ठीक आहे. आणि जर तुम्ही कॉम्पिटेटिव्हची तयारी करणारे असाल तर ह्या सगळ्या थ्री मध्ये तुम्हाला महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे की 1 मोल म्हणजे एवढे फंडामेंटल पार्टिकल्स आणि त्याच पार्टिकल्सला एवोगॅड्रो नंबर नावाने ओळखलं जातं. एवोगॅड्रो नंबर साठी सिम्बॉल आहे कॅपिटल N आणि त्याच्या खाली असा सबस्क्रिप्टला कॅपिटल A द्यायचा आहे Na. ठीक आहे. सो wherever Na is there, you have to consider that it is the Avogadro's number. समजले मोल कन्सेप्ट? एकदम सोपी आहे की नाही? ओके. मग आता ह्या मोल कन्सेप्ट वरती आपल्याला काही न्यूमेरिकल्स करायचे आहेत, पण न्यूमेरिकल्स करण्याच्या पूर्वी आपल्याला काही रिलेशनशिप शिकायचे आहेत की ज्या रिलेशनशिपनी मोल्सचा संबंध कोणाकोणासोबत आलेला आहे ते तुम्हाला समजेल. ठीक आहे. मग मोल्स कशा कशाशी रिलेटेड आहे हे एकदा समजलं की न्यूमेरिकल्स करायला तुम्हाला सोपं जाईल. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट पॉइंट राइट डाउन. रिलेशन ऑफ मोल with relation of mole with mass of the substance, volume of the substance and fundamental particles of the substance. तीन रिलेशनशिप आपल्याला स्टडी करायचे आहे. ठीक आहे. काय काय स्टडी करायचं आहे आपल्याला? मोलची कन्सेप्ट जी आहे त्या मोलला आपल्याला कोरिलेट करायचं आहे कोणाकोणासोबत? मास सोबत, व्हॉल्यूम सोबत आणि फंडामेंटल पार्टिकल सोबत. तर फंडामेंटल पार्टिकल सोबत ऑलरेडी आपण कम्पेअर केलेलं आहे. ठीक आहे. पण फंडामेंटल पार्टिकल जर चेंज केले तर त्याचा परिणाम मोल वरती कसा होतो तो मुद्दा इथे स्टडी करायचा. ठीक आहे. मग ह्या तीन रिलेशनशिप्स आपल्याला समजून घ्यायच्या. पण ह्या तीन रिलेशनशिप समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला अजून एक छोटीशी कन्सेप्ट मोल कन्सेप्ट मध्ये इन्क्लूड केलेली आहे, ती शिकायची आहे. तिचं नाव आहे मोलार मास. म्हणजे ह्या तिन्ही पण रिलेशनशिप मोल सोबत कशा आहे हे समजण्यासाठी तुम्हाला मोलार मासची हेल्प घ्यायची. ठीक आहे. आता मोलार मास काय आहे? याच्यापूर्वी आपण बऱ्याचशा मासेस बद्दल डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. माझा जर तुम्ही चौथा व्हिडिओ पाहिलेला असेल तर त्याच्यामध्ये मी ॲटॉमिक मास काय असतं, मॉलिक्युलर मास काय असतं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास कसं काढलं जातं, फॉर्म्युला मास काय आहे, या मासेस बद्दल आपण डिस्कशन केलं होतं. आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला पण असेल आणि तुम्हाला हे सगळ्या मासेस बद्दल आयडिया असेल. पण आता इथे नवीनच मास आहे हे मोलार मास. ठीक आहे. मग मोलार मास म्हणजे काय? तर एखादा सबस्टन्स 1 मोल इतका घेतला, एखादा सबस्टन्स 1 मोल इतका घेतला तर त्याचं जे मास असतं त्याला म्हटलं जातं मोलार मास. सोपी कन्सेप्ट आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं डिफाइन मोलार मास तर तुम्ही सिंपली ही डेफिनेशन द्यायची आहे. मोलार मास इज द मास ऑफ 1 मोल ऑफ द सबस्टन्स. ठीक आहे. कुठलाही सबस्टन्स 1 मोल इतका घेतला तर ते झालं मोलार मास. जसं की आपण कार्बनचा 1 मोल म्हणजे पाहिला होता पूर्वी. ठीक आहे. कार्बनचा 1 मोल म्हणजे काय? 1 मोल ऑफ कार्बन मीन्स व्हॉट? 12 ग्रॅम. करेक्ट. म्हणजे आपण जर कार्बन 12 ग्रॅम इतकं घेतलं म्हणजे 1 मोल इतकं घेतलं. ओके नाही. 12 ग्रॅम म्हणजे काय आहे? 1 मोल. म्हणजे तो काय झाला? त्याचा मोलार मासचा पार्ट. लक्षात येते? जेवढा सबस्टन्स आपण घेतलेला आहे 1 मोल त्याचं जेवढं मास असेल त्या मासला म्हटलं जातं मोलार मास. मग एखाद्या ॲटमचं मास किती असतं? हो नाही. पहा, तर आपण ॲटॉमिक मास मध्ये ही कन्सेप्ट पाहिली होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं हायड्रोजन. हायड्रोजनचं एका ॲटमचं मास जर आपण पाहिलं, ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती असतं? 1.00 युनिफाईड युनिट. ॲव्हरेज ॲटॉमिक मास मध्ये आपण पाहिलं होतं. हो की नाही. मग हायड्रोजनचं 1 ॲटॉमिक मास इतकं युनिफाईड युनिट इतकं जर आपण मास घेतलं तर ते झालं ॲटॉमिक मास. ते काय झालं? ॲटॉमिक मास. आता हायड्रोजनचा 1 मोल जर आपण घेतला तर 1 मोल साठी पण एवढंच मास असतं. ओके. पण ते कशामध्ये असतं? ग्रॅम मध्ये. पण मग आपण हे जे मास आहे 1 ग्रॅम हे जर घेतलं एका हायड्रोजनच्या ॲटमचं मास. ठीक आहे. मग ते जे मास आहे त्याला आपण काय म्हणणार? 1 मोल ऑफ द सबस्टन्स. आणि 1 मोल ऑफ द सबस्टन्स साठी किती मास आलं? 1 ग्रॅम. आणि त्यालाच आपण मग काय म्हणणार? मग मोलार मास. म्हणजे कुठल्याही ॲटमचं मोलार मास म्हणजे त्याचं जेवढं ॲटॉमिक मास आहे. सिंपल कन्सेप्ट आहे. ओके. हे खूप कॉम्प्लिकेटेड झालं. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. कुठल्याही एखाद्या ॲटमचं मोलार मास म्हणजे काय? त्याचं जेवढं ॲटॉमिक मास असतं तेवढं.
ठीक आहे. मग नायट्रोजनचं ऍटॉमिक मास किती असतं? 14 युनिफाईड ग्रॅम, सॉरी युनिफाईड युनिट. नायट्रोजनचं ऍटॉमिक मास असतं 14 युनिफाईड युनिट. आता तेच आपण जर ग्रॅम मध्ये घेतलं 14 ग्रॅम, तर हे काय झालं? त्या नायट्रोजनचं ऍटॉमिक मास झालं, पण ते मोल साठी झालं. आता किती झालं? हा 1 मोल इतका सबस्टन्स जर घेतला तर त्याचा मास एवढा आला. मग 1 मोल इतका मास ज्याचा आहे तो काय झाला? आपल्यासाठीचा मोलार मासचा पार्ट झाला. मग तुम्हाला जर कोणी विचारलं मोलार मास ऑफ नायट्रोजन, तर तुम्ही सांगायचं 14 ग्रॅम. ठीक आहे. पण जर तुम्हाला कोणी विचारलं नायट्रोजनच्या मॉलिक्युलचा मोलार मास किती, मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय? मॉलिक्युलर मास कन्सिडर करायचं. मग मॉलिक्युलर मास म्हणजे काय असतं? जे ऍटॉमिक मास असतं त्यांची सम असते. ठीक आहे. मग इथं नायट्रोजनच्या एका आयटम साठी 14 युनिफाईड युनिट, 2 आयटम जर असेल त्याला 2 ने मल्टिप्लाइड केलं तर ते किती झालं? 24 युनिफाईड युनिट. हे काय झालं? मॉलिक्युलर मास. मग मॉलिक्युलर मास जर आपण घेतलं एखाद्या सबस्टन्सचं, तर त्याला पण काय म्हटलं जातं? मोलार मास म्हटलं जातं. पण आता हे मोलार मास कुणाचं झालं? मॉलिक्युलचं झालं. म्हणजे ऍटमचं मोलार मास किंवा मॉलिक्युलचं मोलार मास हे म्हणजेच काय आहे? त्यांच्या ऍटॉमिक मासेस किंवा मॉलिक्युलर मासेसचं कंपॅरिझन आहे. फक्त ऍटॉमिक मासेस किंवा मॉलिक्युलर मासेस हे युनिफाईड युनिट मध्ये होते आणि आपल्याला मोलार मास ते कशामध्ये भेटतील? तर ग्रॅम मध्ये भेटतील. दॅट इज ओनली द डिफरन्स. ठीक आहे. बाकी जे आपण मॅग्नेट्यूड आहे, मॅग्नेट्यूड मात्र सेम आहे. ठीक आहे. जर तुम्हाला मग विचारलं कोणी की मोलार मास काय आहे, तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता मी तुम्हाला सांगतो की वॉटरचं मोलार मास किती आहे. ठीक आहे. वॉटरचं मोलार मास. ठीक आहे. मग वॉटरचं मोलार मास, त्यासाठी वॉटरचा फॉर्म्युला लागेल तुम्हाला. वॉटरचा फॉर्म्युला काय आहे? H2. मग H2O मध्ये जेवढे ऍटम्स आहेत त्यांच्या ऍटॉमिक मासची जर सम केली, आपण बेरीज केली, तर आपल्याला त्या मॉलिक्युलचा मास भेटेल, पण ते युनिफाईड युनिट मध्ये भेटेल. हो की ते जर आपण ग्रॅम मध्ये भेटलं तर ते काय झालं? मोलार मास झालं. हो की मग हायड्रोजनचं मास असतं 1 युनिफाईड युनिट, त्याला 2 ने मल्टिप्लाइड केलं तर काय भेटेल? 2 युनिफाईड युनिट. प्लस एक ऑक्सिजनचं मास असतं 16 युनिफाईड युनिट. हे ऍटॉमिक मासेस झाले आणि ऍटॉमिक मासेसची सम केली तर आपल्याला काय भेटेल? 18 युनिफाईड युनिट. हे काय झालं? मॉलिक्युलर मास. पण हे मॉलिक्युलर मास जर मी ग्रॅम मध्ये घेतलं तर ते काय झालं? 1 मोल ऑफ दी वॉटर. मग वॉटर 1 मोल म्हणजे काय केलं? वॉटर मध्ये जेवढे ऍटम्स आहेत त्यांच्या ऍटॉमिक मासेसची बेरीज केली, फक्त ते युनिफाईड मास मध्ये न देता कशामध्ये केली? ग्रॅम्स मध्ये. समजले? म्हणजे कोणत्याही मॉलिक्युलचा मोलार मास म्हणजे काय करायचंय तुम्हाला त्याच्यामध्ये जेवढे ऍटम्स आहेत त्या ऍटम्सच्या ऍटॉमिक मासची बेरीज करायची. जे काही आन्सर येईल ते फक्त ग्रॅम मध्ये द्यायचं. ठीक आहे. मग मी तुम्हाला म्हटलं अमोनियाचं मोलार मास किती, तर अमोनियामध्ये नायट्रोजन आहे, नायट्रोजनचं ऍटॉमिक मास किती असतं? 14. हायड्रोजनचं किती असतं? 1. 3 हायड्रोजन आहे म्हणजे 1 इंटू काय करणार? 3. मग हे कशामध्ये असतील? युनिफाईड युनिट मध्ये असतील, त्यांना फक्त ग्रॅम मध्ये करा. म्हणजे हे किती होईल? 14 प्लस 3 इज इक्वल टू 17. हे युनिफाईड युनिट झालं, हे मॉलिक्युलर मास. पण हे जर तुम्ही 17 ग्रॅम लिहिलं तर ते काय झालं? मोलार मास. समजले सगळ्यांना? मग आता इथून पुढे युनिफाईड युनिटच्या वेळी डायरेक्टली ग्रॅम वापरून तुम्ही कॅल्क्युलेशन केली तरी तुमचं बरोबर ग्राह्य धरणार आहे. ठीक आहे. सो दिस इज द व्हेरी सिंपल कन्सेप्ट अँड दॅट इज द मोलार मास. सगळ्यांना मुद्दे समजले? हा. मग आता आपण आपल्या रिलेशन कडे येऊया. मोल आणि मासचं रिलेशन, मोल आणि व्हॉल्यूमचं रिलेशन, मोल आणि फंडामेंटल पार्टिकलचं रिलेशन. रेडी आहात सर्वजण? व्हेरी गुड. चलो. सो व्हेरी फर्स्ट आता ही रिलेशन समजण्यासाठी एक डायग्राम काढतो मी. ही डायग्राम तुमच्या ओल्ड सिलेबस मध्ये होती, परंतु न्यू सिलेबस मध्ये तिला रिमूव्ह केलेलं आहे. पण ते रिमूव्ह केलेलं चुकीचं झालं, कारण की खूप महत्वाची डायग्राम होती. तुम्हाला ती कॉम्पिटिटिव्हच्या एक्झामसाठी खूप हेल्पफुल ठरेल. ठीक आहे. मग आता तुमच्या सिलेबस मध्ये जरी ती डायग्राम नाहीये तरी फॉर्म्युले मेमराईज करण्यासाठी, म्हणजे मेमराईज न करत बसता तुम्ही ते डायग्रामला जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही कुठलाही फॉर्म्युला कुठल्या कशामध्येही कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे? ती डायग्राम शिकायची आहे. तुमच्या बुक मध्ये नाहीये पण तुम्हाला तरीही काढायची आहे. फॉर्म्युलेज कसे प्रेडिक्ट करतात ते समजण्यासाठी. ठीक आहे. सो तुम्ही काय करा, एक हेडिंग द्या माझ्या सोबत, त्याला म्हणा मोल ट्रायंगल. छोटीशी डायग्राम आहे की त्या डायग्राम मध्ये ह्या तिन्ही पण कन्सेप्टचे मोल सोबतचे रिलेशन्स तुम्हाला समजते. ठीक आहे. मग माझ्यासोबत तुम्ही काय करा, सेंटरला मोल काढा आणि मोलचं एकदा व्हॉल्यूम सोबत रिलेशन कसं आहे ते पाहायचं.
एकदा मास सोबत रिलेशन कसं आहे ते पाहायचं आणि एकदा फंडामेंटल पार्टिकल सोबत कसं रिलेशन आहे ते पाहायचं. ठीक आहे, हा जो ट्रायंगल तयार होईल हा झाला तुमचा मोल ट्रायंगल. ठीक आहे, पण समजून घ्या आता हे कन्वर्जन कसं करायचं. आता वरती मी थोडंसं माझ्याकडे बोर्डची साईज कमी असल्यामुळे सगळंच मला ऍट अ टाइम करता येणार नाही. तुम्ही ह्या गोष्टी आता समजून घ्या. ठीक आहे, मी इकडे एक एक करून सेपरेट रिलेशन तुम्हाला एक्सप्लेन करतो, तुम्ही ते डायग्राम मध्ये नोट करून टाकायचं. पहिलं रिलेशन आपण पाहू मासचं आणि मोलचं रिलेशन. मासचं आणि मोलचं रिलेशन. ठीक आहे, मग त्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे 1 मोल म्हणजे काय झालं, सबस्टन्सचं मोलार मास झालं. मग अशी मी सांगितलं कुठल्याही सबस्टन्सचं मोलार मास म्हणजे काय झालं 1 मोलचं. ठीक आहे, मग आता काय केलं, सपोज तुम्हाला हे मोलार मास देण्याच्या ऐवजी म्हणजे पहा 18 ग्रॅम ऑफ वॉटर जर घेतलं तर 18 ग्रॅम हे काय झालं वॉटरचं मोलार मास झालं. ते मोलार मास जर घेतलं तर त्याला आपण काय म्हणतो 1 मोल. वॉटरचा 1 मोल म्हणजे काय 18 ग्रॅम. कन्सेप्ट क्लिअर झाली. 1 मोल म्हणजे मोलार मास. मी उदाहरण घेतलं वॉटर, तुम्ही दुसरं कुठलंही घेऊ शकता. तुम्ही सपोज म्हटलं की कार्बन डायऑक्साइड आहे, मग कार्बन डायऑक्साइडचा 1 मोल म्हणजे काय त्याचा मोलार मास. ठीक आहे, मोलार मास कशामध्ये ग्रॅम मध्ये घेतलं, युनिफाईड युनिट मध्ये असेल ते ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घेतलं तर काय झालं मोलार मास. ठीक आहे, मग आता मोलार मास कार्बन डायऑक्साइडचं किती येईल, कार्बनचं असतं 12, ऑक्सिजनचं असतं 16. 2 ऑक्सिजन ऍटम आहे म्हणून 2 ने मल्टिप्लाय केलं, यांची बेरीज केली तर 32 प्लस 12 हे काय होईल 44. हे जर युनिफाईड युनिट म्हटलं तर ते मॉलिक्युलर मास होईल, आणि जर मोलार मास घ्यायचं असेल तर तुम्ही त्याला काय करणार फक्त ग्रॅम मध्ये कन्वर्ट करणार. समजलंय, म्हणजे 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साइड दॅट मीन्स 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, म्हणजे कार्बन डायऑक्साइड मला 44 ग्रॅम इतका मी मोजून घेतला तर तो माझ्यासाठी काय झाला 1 मोल सबस्टन्स झाला. मुद्दा समजला सर्वांना. ओके, पण आता जर तुम्हाला मोलार मासच्या ऐवजी दुसरंच कुठलं तरी मास दिलं, आणि तुम्हाला हे नंबर ऑफ मोल्स त्या मास साठी किती असतील हे शोधायचे, म्हणजे हा नंबर ऑफ मोलचा पार्ट तुम्हाला शोधायचा. हा, तर त्यासाठी तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ठीक आहे, म्हणजेच काय करणार तुम्ही मोलार मासला n शी मल्टिप्लाय करणार, मोलार मासला n शी मल्टिप्लाय करणार आणि 1 मोलला मासशी मल्टिप्लाय करणार. काय रिलेशन भेटेल आपल्याला इथे n इंटू मोलार मास इज इक्वल टू हे दोन्ही 1 मोल इंटू मास. समजले, n इंटू मोलार मास इंटू 1 मोल. मग आता आपल्याला काय केलंय, हे मास त्यांनी दिलं काहीतरी, सपोज आता इथं 9 ग्रॅम दिलं आणि आपल्याला हे मोल्स किती आहे ते शोधायचे. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून काय करणार n इंटू 18 हे इकडं जसं इथं केलं तसं, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 1 मोल इंटू 9 ग्रॅम. ठीक आहे, मग आता आपण काय करणार नंबर ऑफ मोल्स शोधायचे ना आपल्याला. नंबर ऑफ मोल शोधण्यासाठी हे जे मोलार मास इथला मल्टिप्लाइड आहे ते तर माहिती असेल तुम्हाला दिलेल्या सबस्टन्सचं, ते फक्त एकदा डिव्हिजन केलं तर तुम्हाला काय भेटेल 1 मोल इंटू मास डिवाइडेड बाय मोलार मास. ठीक आहे, म्हणजे इथं काय होईल हे n इज इक्वल टू 1 मोल इंटू 9 अपॉन 80. ठीक आहे, मग 1 मोल मी 9 ला मल्टिप्लाय केलं तर 9च राहील, म्हणजे 1 मोल इंटू मास दॅट इज इक्वल टू मास ओनली. ठीक आहे, म्हणजे हाच फॉर्म्युला तुम्ही कसा लिहू शकता n इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. समजले, हाच फॉर्म्युला आपण कसा लिहू शकतो मास अपॉन मोलार मासला, कारण की 1 ह्या क्वांटिटीने ह्या 1 ह्या नंबरने कितीही मासला मल्टिप्लाय केलं तर जेवढं मास आहे तेवढंच उत्तर येईल, ते काय बदलणार नाही. ठीक आहे, म्हणून तुम्हाला इथं कन्सिडर करायचंय नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मास दिलेला आहे आणि मास वरून तुम्हाला काय काढायचे मोल्स काढायचे. मास दिलेला आहे मोल्स काढायचे, तर तुम्ही काय करणार मासला मोलार मासने डिवाइड करणार. म्हणजे मासला इथे मी जर असं लिहिलं when mass is divided by, माझ्या पेन मधली नेमकी शाई संपली, 1 मिनिट मला फक्त 1 मिनिट वेळ द्या.
लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर मला विसरून गेलो मी पेन मध्ये शाई टाकायची. हो का नाही, थोडस वेळ द्या मला, 1-2 मिनिट. तोपर्यंत तुम्ही नोट करून घ्यायचं चला फॉर्म्युलेज. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजत आहेत. ठीक आहे, थोडासा मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, लक्ष असू द्या. एकदा फॉर्म्युले लक्षात आले की तुम्हाला असे मोल ट्रायंगलला लक्षात ठेवण्याची गरज नाही पडणार. एकदा फॉर्म्युले लक्षात आले की डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युले अप्लाय करू शकता. पण ते फॉर्म्युले आले कसे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, ओके. बघा, मासला जर मी मोलार मासनी डिवाइड केलं, मासला जर मोलार मासनी डिवाइड केलं तर मला काय भेटतील? मोल्स भेटतील. आता हाच फॉर्म्युला जर मला मोल्सचं कन्वर्जन मास मध्ये करायचं जर असते, मोल्सचं कन्वर्जन मास मध्ये, म्हणजे मोल्स दिले मास काढायचा, मग त्यासाठी मला हे मोलार मास इकडे आणावं लागेल. मग मोलार मास इकडे जर आणलं तर हा फॉर्म्युला काय होईल बरं? n इंटू मोलार मास इज इक्वल टू मास. म्हणजे मास जर काढायचं असेल, हे मास जर काढायचं असेल मोल्स वरून, इकडे जायचंय आता मला, तर मला काय करावं लागेल? हे जे मोल्स आहेत ना, ह्या मोल्सला मल्टिप्लाइड करावं लागेल. कशाने? मोलार मासनी. समजले दोन फॉर्म्युले? मास वरून मोल्स काढायचे असतील तर मासला डिवाइड केला मोलार मासनी. हा एरो इकडे बघा, मास कडून मोल्स कडे चालले. मग मासला डिवाइड केलं मोलार मासनी तर मोल्स भेटतील, आणि मोल्स कडून जर मास कडे यायचं असेल तर मोल्सला मल्टिप्लाइड केला मोलार मासनी. ठीक आहे, तर आपल्याला किती फॉर्म्युले भेटले? 2 फॉर्म्युले भेटले. समजलंय सगळ्यांना? चला, तर हे झालं पहिलं रिलेशनशिप. आता दुसरा रिलेशनशिप पहा. दुसरं रिलेशनशिप आपण करूया फंडामेंटल पार्टिकल्स सोबत, कारण की ते आपल्याला माहिती आहे. फंडामेंटल पार्टिकल्स. तर मला सांगा, 1 मोल म्हणजे किती फंडामेंटल पार्टिकल्स बरं? आताच मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. 1 मोल म्हणजे किती फंडामेंटल पार्टिकल्स? एकदम बरोबर. तुम्ही जर विचार करत असाल की अवोगॅड्रोज नंबर इतके पार्टिकल्स, तर तुम्ही एकदम बरोबर आहात. ठीक आहे, बघा, आपण हे पाहिलं की कुठलाही सबस्टन्स 1 मोल इतका घेतला तर त्याच्यामध्ये किती फंडामेंटल पार्टिकल्स असतात? तर 6.022 इंटू 10⁻23 इतके पार्टिकल्स असतात. इतके काय असतात? पार्टिकल्स, फंडामेंटल पार्टिकल्स आपण त्यांना म्हणतो. मग आता सपोज जर तुम्हाला फंडामेंटल पार्टिकल्स काहीतरी वेगळे दिले, कुठले तरी दिले, हो का नाही, काहीतरी नंबर दिला तुम्हाला, फंडामेंटल पार्टिकल्स एवढे आहेत, आणि त्याच्यावरून हा मोल्स काढायचे, तर पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हो की नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्हाला काय भेटेल? पुन्हा n. मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो आता, पहा n. आता हा अवोगॅड्रोज नंबर जो आहे तो काय होईल? डिवाइड होईल, आणि यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. 1 मोल इंटू Na, जो नंबर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे तो, आणि त्याला काय करणार? डिवाइड करणार 6.022 इंटू 10⁻23. हे फंडामेंटल पार्टिकल्स आले. फंडामेंटल पार्टिकल साठी सिंबल थोडासा वेगळा आहे, तुम्ही एक्स करतो. ठीक आहे, मग आता बघा, आलं रिलेशन लक्षात. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं मी, स्टेप बाय स्टेप गेलो नाही, डायरेक्टली फॉर्म्युला प्रेडिक्ट केला. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे यांची व्हॅल्यू काढायची म्हणून हा जो नंबर आहे तो डिवाइड करून घेतला. ठीक आहे, सो व्हॉट इज द, आता जर सपोज ह्या नंबरला कुठलाही फंडामेंटल पार्टिकलचा नंबर दिला तर त्याला 1 ने डिवाइड केलं, 1 ने मल्टिप्लाय केलं तर तेवढीच उत्तर येईल. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू फंडामेंटल पार्टिकल्स, हा जो एक्स आहे, फंडामेंटल पार्टिकल्स हा जो एक्स आहे तो, त्याला काय करावं लागेल? डिवाइड करावं लागेल ह्या नंबरनी. तो नंबर म्हणजे कोणता? अवोगॅड्रोज नंबर. इथं वापरूया तो. हा नंबर म्हणजे कोणता? अवोगॅड्रोज नंबर, किंवा त्याला ब्रॅकेट मध्ये म्हणा 6.022 इंटू 10⁻23. समजले? म्हणजे आता मी काय केलं पहा, फंडामेंटल पार्टिकल्स दिलीत आणि मोल्स काढायची, म्हणजे इकडे गेलो असा. ठीक आहे, मग फंडामेंटल पार्टिकल्स वरून मोल्स काढण्यासाठी फंडामेंटल पार्टिकल्सला ह्या नंबरनी डिवाइड करावं लागेल. म्हणजे मग फंडामेंटल पार्टिकल्सला मी जर डिवाइड केलं, डिवाइड केलं कशाने? अवोगॅड्रोज नंबरने, तर मला काय भेटेल? मोल भेटेल. आता हेच काय करा, रिव्हर्स करा. म्हणजे आता फंडामेंटल पार्टिकल्स जर काढायचे असतील मोल्स वरून तर हा नंबर फक्त इकडे मल्टिप्लाइड होईल. म्हणजे जर मला मोल्स कडून
फंडामेंटल पार्टिकल कडे जायचं असेल तर मला काय करावं लागेल, मोल्सला मल्टिप्लाय करावं लागेल कशाने, ॲव्होगॅड्रोज नंबरने. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इथं पुन्हा दोन फॉर्म्युले भेटले. वेन नंबर ऑफ मोल्स आर गिवन अँड यू हॅव टू कॅल्क्युलेट द फंडामेंटल पार्टिकल्स, देन सिम्पली मल्टिप्लाइड नंबर ऑफ मोल्स बाय ॲव्होगॅड्रोज नंबर. ठीक आहे, आणि जर तुम्हाला फंडामेंटल पार्टिकल्स वरून मोल्स काढायचे असतील तर फंडामेंटल पार्टिकलला डिवाइड करावं लागेल नंबर ऑफ Na म्हणजेच ॲव्होगॅड्रोज नंबर. आले लक्षात. आणि शेवटचा व्हॉल्यूम सोबतचं रिलेशन कसं असेल ते पहा. व्हॉल्यूम सोबतचं रिलेशन कसं असेल, तर व्हॉल्यूम त्यासाठी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर मग एक्सपेरिमेंटली असं फाइंड आउट केलेलं आहे सायंटिस्ट लोकांनी की एसटीपीच्या कंडिशनला, एसटीपी कंडिशन म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर, ह्या कंडिशनला कुठलाही सबस्टन्स जर 1 मोल इतका घेतला तर त्याचं व्हॉल्यूम हे फिक्स असतं, ते असतं 22.4 लिटर इतकं. हे एक्सपेरिमेंटली प्रूफ केलेलं आहे. ठीक आहे, 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स ऍट एसटीपी स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरला त्याचं व्हॉल्यूम जे असतं ते असतं 22.4 लिटर. ठीक आहे, एसटीपी कंडिशन म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर. टेम्परेचर किती, 0 डिग्री, प्रेशर किती, 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे जर तुम्ही कंडिशन घेतल्या तर त्या कंडिशनला सबस्टन्सचं व्हॉल्यूम असतं 22.4 लिटर. ठीक आहे, परंतु आता नवीन आययुपीएसीच्या रूल्स प्रमाणे जो प्रेशर मी सांगितला तुम्हाला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, तो त्यांनी 1 बॅरोमेट्रिक प्रेशरशी रिप्लेस केलेला आहे आणि म्हणून हे व्हॉल्यूम अपडेटेड केमिस्ट्रीमध्ये 22.7 लिटर झालेलं आहे. ठीक आहे, पण अजूनपर्यंत तुम्हाला ते सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं नाहीये. ठीक आहे, पण तरी हे ऍडिशनल नॉलेज म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. ऍज पर दी अपडेटेड आययुपीएसी रूल्स, द प्रेशर, atmospheric pressure, 1 atmospheric pressure of standard, as we consider that standard pressure is replaced by 1 barometric pressure. आणि ते कॅल्क्युलेशन मध्ये वापरलं तर आपल्याला एका मोलचं व्हॉल्यूम 22.4 लिटर ऐवजी 22.7 लिटर घेतलं. ठीक आहे, पण आता ह्या स्टेजला तुम्हाला ह्या वर्षी ती व्हॅल्यू फक्त 22.4 वापरायची. ठीक आहे, ज्यावेळेस नेक्स्ट नवीन सिलेबस अपडेट होईल त्यावेळेस ती व्हॅल्यू चेंज करेल. तर तुम्हाला जे सिलेबस मध्ये व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे 22.4. ठीक आहे, मग बघा 1 मोल म्हणजे 22.4 लिटर इतका सबस्टन्स जर असेल, म्हणजे आता आपल्याला काय करायचंय पहा, व्हॉल्यूम बदलून द्यायचं. कुठलं तरी व्हॉल्यूम घ्यायचं, कोणतंही व्हॉल्यूम तुम्हाला दिलं लिटर मध्ये, तर त्याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ मोल्स काढू शकता सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. ठीक आहे, मग इथं पण काय होईल, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम अपॉन 22.4 लिटर. डायरेक्टली मी केलं. ठीक आहे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स व्हॉल्यूम वरून तुम्हाला जर काढायचे असतील, ठीक आहे, तर व्हॉल्यूमला डिव्हाइड करा कशाने, 22.4. वेगळ्या पेनने लिहितो मी इथं. व्हॉल्यूमला तुम्ही 22.4 नी डिव्हाइड केलं. ठीक आहे, ॲरो नुसार जायचं बरं, ॲरो नुसार जायचं. ॲरो व्हॉल्यूम कडून मोल कडे आहे म्हणून व्हॉल्यूमला डिव्हाइड करायचं 22.4 नी, म्हणजे 22.4 डिवाइडेड बाय व्हॉल्यूम नाही करायचं, व्हॉल्यूम डिवाइडेड बाय 22.4 करायचं. ठीक आहे, आणि जर तुम्हाला व्हॉल्यूम काढायचं नंबर ऑफ मोल्स दिली तर ही टर्म इकडे जाऊ द्या, म्हणजे नंबर ऑफ मोल्सला 22.4 नी मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला काय भेटेल, व्हॉल्यूम. म्हणजे मोल कडून जर तुम्हाला व्हॉल्यूम कडे जर जायचं असेल असं, तर तुम्हाला काय करावं लागेल, मल्टिप्लाइड करावं लागेल मोलला 22.4 लिटर. म्हणजे ह्या मोल ट्रायंगल वरून तुम्ही किती फॉर्म्युले डिस्कवर केले, 6 फॉर्म्युले. मग त्या मोल ट्रायंगलच्या खाली ते 6 फॉर्म्युले 1 बाय 1 करून तुम्हाला फक्त नोट करायचे. ठीक आहे, याला म्हटलं जातं मोल ट्रायंगल. ठीक आहे, जुन्या सिलेबस प्रमाणे खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे ती मोल ट्रायंगल म्हणून. ठीक आहे, आता तुम्ही फक्त फॉर्म्युले डिस्कवर केले, तुम्ही ते फॉर्म्युले आता तुम्ही डायरेक्टली पार्ट केले तरीही चालते. ठीक आहे, मग ते फॉर्म्युले काय काय आहे पहा. पहिला फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. ठीक आहे, दुसरा फॉर्म्युला आपण पाहिला, जर मास काढायचा असेल नंबर ऑफ मोल्स वरून तर नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाइड बाय मोलार मास. ठीक आहे, नंतरचा फॉर्म्युला पाहिला आपण कशाशी, फंडामेंटल पार्टिकल्स. काय पाहिलं आपण, मोल्स जर काढायचे असतील फंडामेंटल पार्टिकल्स वरून, सो n इज इक्वल टू, तर काय करावं लागेल, फंडामेंटल पार्टिकल्सला Na म्हणजे ॲव्होगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाइड करावं लागेल. सो फंडामेंटल पार्टिकल्स त्याच्यासाठी विशेष सिम्बॉल नाही, फंडामेंटल पार्टिकल्स डिवाइडेड बाय
किती ॲव्होगॅड्रोज नंबर Na म्हणजे 6.022 इंटू 10⁻20. आणि जर फंडामेंटल पार्टिकल्स काढायचे तुम्हाला, फंडामेंटल पार्टिकल्स जर काढायचे तर काय करावं लागेल, फंडामेंटल पार्टिकल्स मोल्स वरून काढण्यासाठी मोल्सला ॲव्होगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाइड करावं लागेल. सो नंबर ऑफ मोल्स मल्टिप्लाइड बाय 6.022 इंटू 10⁻20. ठीक आहे. आणि तिसरं रिलेशन मोल व्हॉल्यूमचं. व्हॉल्यूम दिलेलं असेल, मोल्स काढायचे असतील तर व्हॉल्यूमला 22.4 लिटरनी डिवाइड करायचं. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवाइडेड बाय 22.4 लिटर कुठल्याही व्हॉल्यूमला. ठीक आहे. आणि जर व्हॉल्यूम काढायचं असेल नंबर ऑफ मोल्स करून तर मोल्सला 22.4 ने मल्टिप्लाइड करा. ठीक आहे. इफ वी मल्टिप्लाइड मोल इंटू 22.4 लिटर then we will get the volume of the substance in liter. समझले? So this is the formula first, this is the second, this is the third one, this is the fourth one, this is the fifth one and this is the sixth one. तर हे 6 फॉर्म्युले आहेत. हे तुम्हाला न्यूमेरिकलच्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट मोल कन्सेप्ट. आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या असतील. जर लक्षात नसतील आले तर पुन्हा एकदा रिवाइंड करून पहा, विसरू नका, कंटाळा करू नका, कारण की याच्यावरती पुढे सगळे न्यूमेरिकल्स तुम्हाला करायचे आहेत. समजले? सो दिस इज ऑल फॉर मोल कन्सेप्ट. न्यूमेरिकलचा सेशन आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे. तुमच्या जो नोट्स प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी मी सोल्युशन करून दिलेले आहेत नोट्स, तुम्ही पहा. आणि इन केस जर नाही समजल्या, एक्झरसाइजचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना जर प्रॉब्लेम आल्या, एक्झरसाइजचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेले नाहीये, जे बाकीचे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. मग त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. पुढचा व्हिडिओ मी सेपरेट न्यूमेरिकल्स वरती बनवतो. ठीक आहे. तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करा आणि त्या प्रॅक्टिस करत असताना जे काही डाऊट्स येतील ते त्या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर होऊन जाईल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही पहा आणि उद्या ज्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला न्यूमेरिकलचं सेशन कंप्लीट करून देईल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट मोल कन्सेप्ट. आय होप यू हॅव एन्जॉयड द व्हिडिओ. ठीक आहे. आणि ज्यांना ज्यांना गरज असेल त्यांना हा व्हिडिओ प्रोव्हाइड करा. ऑनलाईन टीचिंग आहे, हो की नाही, त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकता. ठीक आहे. तिथं काही कंडिशन नाहीये. तर तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना पोहोचवायचं आहे त्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर. बाय बाय अँड हॅव अ नाईस डे. बाय बाय.